आंबोली वॉटरफॉल मित्र हो, हा एक कावळेसाद पॉईंट आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामधील पर्यटक या ठिकाणी येतात. या कावळेसाद पॉईंटला अतिशय खोल दरी आहे आणि या ठिकाणचा संपूर्ण इतिहास मी तुम्हाला पुढे सुद्धा सांगणार आहे. हे पहा, 7 धबधबे आहेत म्हणून त्याला कावळेसाद असा पॉईंट आहे हा. नमस्कार मित्र हो, तर आमचे सर्व शिक्षक वृंद आम्ही आंबोलीला निघालेलो आहोत. तर आमच्या प्रशालेचे माजी 2 मुख्याध्यापक सुद्धा आमच्या बरोबर आलेले आहोत. आम्ही सगळेजण आंबोलीला चाललेलो आहोत. तुम्हाला संपूर्ण पुढे सुद्धा व्हिडिओ दाखवतो. तरी पहा, आमचे बऱ्यापैकी शिक्षक वृंद आलेले आहेत. आणखीन सुद्धा 4-5 जण यायचे बाकी आहेत. बघा, अगदी रसरशीत घावणे आणलेले आहेत आणि आता नाश्त्याचा टाइम झालेला आहे. आम्ही गाडीतच आहोत. हे पहा, नाश्ता वाटप सुरू आहे. आमच्या प्रमोद नाना नाश्ता वाटतात सगळ्यांना. हे मिस्टर गांगुडे, मॅन फ्रॉम नाशिक. आमचे कदम सर, मॅन फ्रॉम कसाल. आणि आमचे हे चिकणे सर, निवास सर, हे सुद्धा मॅन फ्रॉम कसाल. मिस्टर गांगुडे, मिस्टर मसगे, प्राध्यापक गोयल सर. पुढे आमचे मुख्याध्यापक वर्ग बसलेले आहेत. चव्हाण सर, आदरणीय कुराडे सर, हे आमचे आदरणीय नारिंगकर सर, ज्येष्ठ शिक्षक. तर हे पहा मित्र, अगदी आंबोली घाट आता सुरू झालेला आहे. हे पहा, आंबोली घाट आणि या घाटामध्येच वॉटरफॉल आहे. आंबोली वॉटरफॉल म्हणून संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. असा हा धबधबासुद्धा तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आंबोली या ठिकाणी दोन्ही बाजूनी भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये मोठे मोठे धबधबे आहेत. परंतु काय, या ठिकाणी उभा राहण्यासाठी सुद्धा आम्हाला जागा नाही आहे. म्हणून तुम्हाला फक्त सह्य पर्वत आणि हे माकडं वगैरे दाखवतोय. दोन्ही प्रकारचे माकडं दिसतात बघा. एक पूर्वीचं माकड आणि एक आताचं माकड. अशा प्रकारचे दोनही माकड दाखवतो बघा तुम्हाला. मित्र हो, सह्यागिरीच्या दुर्गम दऱ्या आणि कडेकपारीतून छत्रपती शिवाजी महाराजांना अभेद्य किल्ले बांधण्यास आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी एक अभेद्य ढाल दिली असा हा सह्यागिरी. अग्नी आणि पृथ्वी यांच्या संयोगातून जन्मलेला पौरुषाचा मूर्तिमंत साक्षात्कार होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यपावन भूमीवरून चालणे म्हणजे आपलेही भाग्यच मानावे लागेल. शिवरायांच्या अनेक पराक्रमांची साक्ष देणारा हा सह्यागिरी म्हणजे प्रत्येक मराठी मुलकांचा मुकुटमणीच आहे. याच सह्यागिरीच्या रांगामध्ये वसलेलं हे आंबोली गाव. अगदी मधोमधच हा मोठा धबधबा आहे. अतिशय प्रसिद्ध, संपूर्ण जगभर असा प्रसिद्ध असलेला हा आंबोली धबधबा, आंबोली वॉटरफॉल. निश्चित तुम्हीसुद्धा या ठिकाणी भेट द्या. हा मित्र, गेली 3-4 दिवसापासून पाऊस खूपच कमी आहे. तरीसुद्धा पहा, धबधब्याला भरपूर पाणी आहे आणि गर्दी तर पालोट गर्दी आहे. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, खूप लांबून पर्यटक या ठिकाणी येतात. पहा, जिकडे पाहाल तिकडे आपल्याला गर्दीच गर्दी दिसेल. हे पहा, माकडंसुद्धा पहा, जिकडे पाहाल तिकडे गर्दीच गर्दी आहे. साधारणतः आम्हीसुद्धा 1 ते 2 किलोमीटर अंतरावरून चालत आलो आणि आमची गाडी पुढे गेलेली आहे. हे पहा, अगदी जवळून तुम्हाला हा धबधबा दाखवतो. पहा, खूप उंचावरून पाणी या ठिकाणी कोसळत आहे. धबधबासुद्धा असा बोलत असेल, मी सर्वांच्या आनंदासाठी कोसळतोय, मलाही वेदना होत असतील. तर हे पहा, आजूबाजूला तुम्हाला मक्याचे कणसेसुद्धा दिसतील. भरपूर प्रकारचे या ठिकाणी स्टॉल वगैरे तुम्हाला दिसतील. प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते. अगदी पर्यटन स्थळ आहे. 4 महिने तुम्हाला या ठिकाणी एवढीच गर्दी दिसणार. तुम्ही संडेला या, मंडेला या, कुठल्याही वेळेत या, एवढीच गर्दी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. खऱ्या अर्थाने अशा पर्यटनाची सुद्धा गरज आहे. पर्यटन स्थळ, पर्यटन जिल्हा म्हणून आज महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची. त्यातील हे आंबोलीसुद्धा एक मुख्य ठिकाण आहे. आणखीन जादा पर्यटन स्थळ झाले पाहिजेत, कारण की पर्यटनावरती सुद्धा कित्येक लोकांची उपजीविका भागते. हे पहा मित्र हो, साधारणतः मेन जो धबधबा आहे
मेन धबधबा आंबोलीचा जो आहे साधारणतः 2 किलोमीटर अंतरावरती ह्या सर्व गाड्या लागलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूने, वरच्या बाजूने पण आणि खालच्या बाजूनेही साधारणतः 2 किलोमीटर अंतर आहे. पहा हा घाटातीलच धबधबा आहे. पाणी जरा कमी आहे. पहा मित्र हो, 2 किलोमीटरच्या पुढे आम्ही चालत आलो तरीसुद्धा पहा गाड्या किती लागलेल्या आहेत. म्हणजे साधारणतः आंबोली या धबधब्याला येणारे लोकसंख्या पहा. निश्चितच आज बघायला गेलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा 1 नंबरचा प्रसिद्ध असा हा धबधबा आहे आणि तेवढेच लोक या धबधब्यासाठी येत आहेत. तरी गेल्या 2-3 दिवसापासून पाऊस कमी आहे म्हणून धबधब्याला पाणीसुद्धा कमी आहे आणि गर्दीसुद्धा कमी आहे. नाहीतर यापेक्षाही प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी या धबधब्याला असते. पहा साधारणतः 2.5 ते 3 किलोमीटर होत आलं आहे तरीसुद्धा तेवढीच गर्दी आहे. तेवढ्याच गाड्या लागलेल्या आहेत. मुख्य धबधब्याला जर जायचं म्हटलं साधारणतः 2, 3, 4 किलोमीटरपर्यंत तुम्हाला गाडी लावली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही मुख्य धबधब्याला जाऊ शकता. तर मित्र मुख्य धबधब्याला खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही आता पुढचे स्पॉट करण्यासाठी निघालेलो आहोत. तेही तुम्हाला पुढे दाखवतो. तर मित्रांनो आपण सर्वात आधी कावळे साद या धबधब्याला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. अतिशय प्रसिद्ध हाही धबधबा आहे. म्हणजे आंबोली आणि आंबोली नंतर जे उपधबधबे आहेत त्याचे ते असे 4-5 धबधबे आहेत. त्यातला हा कावळे साद धबधबा आहे. या ठिकाणी सुद्धा गर्दी प्रचंड आहे. पाठीमागे पुढे सुद्धा तुम्हाला गाड्या दाखवतो. प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी सुद्धा. कावळे साद हा धबधबा आहे. ओके. तर मित्रांनो आम्ही कावळे साद या पॉईंटला आम्ही येऊन थांबलेलो आहोत नाश्त्यासाठी. तर पहा अतिशय उत्कृष्ट अशी सोय केलेली आहे. पहा आंबोळी आणि उसळ आहे. पहा वाटाण्याची उसळ आहे. अतिशय सुंदर अशी सोय केलेली आहे. मित्रांनो हे आहेत आमचे मस्गे सर. यांनी सर्व आमची नाश्त्याची वगैरे सोय केलेली आहे. मॅन फ्रॉम कुडाळ, पिंगुळी, गुडीपूर. आणि जे भूगोलचे शिक्षक आहेत आमचे सर्व शिक्षक वृंद. ओके. पहा मित्रांनो आपण कावळे साद पॉईंटला आलेलो आहोत. गर्दी पहा प्रचंड गर्दी आहे. इकडे पहा गाड्याच आहेत. तुम्हाला पॉईंट दाखवतो. अगदी लांबून आहेत आपण साधारणतः 2 किलोमीटर लांबून आहेत तरी तुम्हाला तो धबधबा समोर दिसत असेल. पहा हे पहा झूम करून दाखवतो. तो आपण आता अगदी जवळून पाहणार आहोत. पुढे दाखवतो तुम्हाला. गर्दी पहा तिकडे पाहाल गाड्याच दिसतात. उगाच नाही म्हटलं कोकण म्हणजे जिवंतपणे पाहिलेलं स्वर्ग. हे पहा मित्र आता आपण अगदी जवळ आलेलो आहोत. हे पहा प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे. अतिशय चांगला पॉईंट आहे. प्रसिद्ध असा हा पॉईंट आहे. तो तुम्हाला पुढेही दाखवतो. या ठिकाणच्या पॉईंटचं विशेष महत्त्व आहे तेही तुम्हाला मी सांगतो. येणारेही लोक तेवढेच आहेत, जाणारेही लोक तेवढेच आहेत. साधारणतः दुपारची वेळ आहे तरीसुद्धा पहा येत आहेत पण लोक तेवढेच, जातात पण तेवढेच लोक. मित्रहो या ठिकाणी हवेचा वेगसुद्धा भरपूर आहे. पहा तुम्हाला हवेचा आवाजसुद्धा येत असेल. मित्रहो कावळे साद हा आंबोलीतील मुख्य पॉईंट आहे. प्रसिद्ध आणि लोकप्रिय असा हा पॉईंट आहे. याला कावळे साद नाव असं का दिलेलं आहे तर पहा अगदी खोलवर आपल्याला ही दरी दिसते. साधारणतः 1000 फुटापर्यंत असू शकते. आणि या ठिकाणचं खास वैशिष्ट्य कावळे साद म्हणजे साद नाव आहे पण ते 7 तर 7 धबधबे अगदी लाईनमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसतात म्हणून कावळे साद असं या ठिकाणच्या पॉईंटचं नाव आहे. हा पहा पहिला धबधबा आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरा धबधबा आहे. फक्त पाणी कमी आहे, पाऊस कमी असल्यामुळे. त्यानंतर हे पहा पुढचा धबधबासुद्धा पहा. अतिशय झूम करून दाखवतो. या ठिकाणी पाणी कमी आहे नाही तर अगदी उंचावरनं पाणी कोसळत असतं. हे पहा पुढचा धबधबासुद्धा पहा.
आणि दरीसुद्धा पहा. त्यानंतर हा एक धबधबा पहा या ठिकाणचा. माकडंसुद्धा पहा. या ठिकाणी जरा जास्त पाणी आहे कारण की हे पाणी बरंचसं वरूनसुद्धा पाणी वाहत येतं. दरीसुद्धा पहा किती खोलवर आहे. या ठिकाणचं मित्र खास वैशिष्ट्य असं आहे, साधारणतः या ठिकाणावरून तुम्ही 50 मीटर पाठी जरी राहिलात तरी तुमच्या अंगावरती सर्व पाण्याचे तुषार अंगावरती येत राहतात. तरी पाणी कमी आहे, पाऊस कमी आहे. पाऊस जर जास्त असेल तर साधारणतः 100 मीटरपर्यंतसुद्धा या ठिकाणचं सर्व पाणी वापस येतं. या ठिकाणचे भरपूर असे विशेष आहेत, तेही तुम्हाला मी पुढे सांगतो. म्हणजे या ठिकाणी आपण पाण्याची बॉटल जरी फेकली ती बॉटलसुद्धा परत येते आणि तेही मी तुम्हाला पुढे दाखवतो. आवाजसुद्धा आपण केला तर तो आवाज परत खूप जोराने आवाज हा घुमतो या ठिकाणचा. तर हे पहा मित्रांनो, हे आमचे नाना आहेत. या ठिकाणचा जो पॉईंट आहे, या ठिकाणी पाणीची बॉटल आम्ही फेकणार आणि ती बॉटल परत येणार, हे तुम्हाला दाखवतो मी. नाना फेका. हे पहा परत आली बॉटल. हे बघा ही बॉटल पार इकडे गेली. हे पहा पाहाल तिकडे तुम्हाला सर्व पब्लिकच दिसतील, माणसं दिसतील. त्यानंतर हे पहा समोर धबधबे पण दिसणार. अगदी सह्याद्रीमधून फेसळणारे धबधबे पण तुम्हाला या ठिकाणी दिसणार. हे पहा जिकडे तिकडे पाहाल. हे पहा समोर अगदी झूम करून दाखवतो हे धबधबे पहा. त्यानंतर आता पहा जी बॉटल आहे ना, पाण्याची बॉटल असेल की आपण कुठली वस्तू असेल समोर फेकली की ती परत येते, तर ती तुम्हाला मी प्रत्यक्षात दाखवतो. ही पहा बॉटली फेकलेली आहे, ही बॉटली परत आलेली आहे. हे पहा बॉटल इथे पडलेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणचं एक आश्चर्य आहे. तर मित्रांनो, निश्चित तुम्ही कमेंट करून सांगा की हा स्पॉट कुठला आहे. मित्र हो, या ठिकाणचं वातावरण पाहून असं म्हणावंसं वाटतं, ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी. या जीवनात फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. मित्र हो, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी धबधब्यांचे, पक्ष्यांचे आणि वाऱ्यांचे गाणे ऐकेन. मी खडकांचा अर्थ लावेन, पूर वादळ आणि हिमसखलाची भाषा शिकेन. मी हिमनद्या आणि रानटी बागांशी ओळख करून देईन आणि जगाच्या हृदयाच्या शक्य तितक्या जवळ जाईल. आहे की या ठिकाणी 7 आपल्याला धबधबे दिसतात, म्हणून कावळे 7 असा पॉईंट आहे. पहा हे धबधबे पहा. हे आपले 2 धबधबे आहेत आणि हे सर्व पाणी खाली पडत नाही, तर वरती येतं. अगदी तुषार वरती येतात. हे तुम्हाला मी आधीच धबधबे दाखवले होते. पाणीसुद्धा वरती येतं. बॉटल फेकलेली तीसुद्धा वरती येते. त्यानंतर तुम्हाला हे पहा तिसरा धबधबा दाखवतो. पाऊस कमी आहे त्यामुळे पाणीसुद्धा तेवढंच कमी आहे. हा तिसरा धबधबा. त्यानंतर हा चौथा धबधबा. काय झालं मित्र हो, 2-4 दिवसापासून पाऊस कमी आहे त्यामुळे धबधब्याला पाणी कमी आहे. नाहीतर या ठिकाणी प्रचंड पाणी असताना आम्ही ज्या ठिकाणी व्हिडिओ करतो, ज्या ठिकाणी आम्ही उभा आहोत, त्या ठिकाणीसुद्धा आमच्या अंगावरती अगदी पाण्याचे तुषार आमच्या अंगावरती येत आहेत. त्यानंतर हा 5वा धबधबा आहे. तर हे पहा तुम्ही सर्व पाहू शकताय. आणि 6वा धबधबा जो आहे तो जरासं कमी वाहतोय. हे पहा जरासं कमी वाहतोय आणि पाऊस कमी आहे. आणि 7वा जो धबधबा आहे तो तुम्हाला दाखवतो. हा पहा हा 7वा धबधबा आहे. हे पहा या ठिकाणी जास्त पाणी आहे. हा 7वा धबधबा आहे. मित्र हो, प्रत्येक धबधब्याला एक छुपा संदेश असतो. तो सांगतो की जर तुम्ही लवचिक असाल तर पडल्याने तुम्हाला दुखापत होणार नाही. हिरण्यकेशी पॉईंटला आम्ही निघालेलो आहोत. पहा गर्दी पहा. साधारणतः 1.5 किलोमीटर आम्हाला या ठिकाणावरून जायचं आहे. हिरण्यकेशी पॉईंट पहा. गर्दी पहा. अतिशय गर्दी आहे. सर्व गाड्या पहा. 1.5 किलोमीटर साधारणतः आम्हाला वरती जायचं आहे. हे पहा मित्र, अगदी हिरण्यकेशी स्पॉटवरती आम्ही 1.5 ते 2 किलोमीटर चालत आलेलो आहोत. आणि हा आता तुम्हाला स्पॉट दाखवतो. पहा आजूबाजूची गर्दी वगैरे पहा. आता आम्ही त्या स्पॉटला निघालेलो आहोत. हिरण्यकेशी. होय
तर पहा आपण आता हिरण्यकेशी पॉईंटला निघालेलो आहोत. अगदी सुंदर आणि दर्जेदार असा पॉईंट आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध असा हा पॉईंट आहे. पहा मित्रांनो, अगदी खडकामधून, अगदी सह्याद्रीमधून हे पाणी येतं आहे. पहा वरती पण तुम्हाला दाखवतो बघा, काहीच नाही, कुठंच काही दिसत नाही. आणि हे संपूर्ण पाणी अगदी खडकातून येतं आहे. आणि पाणीसुद्धा पहा अतिशय स्वच्छ पाणी आहे. पहा अतिशय निर्मळ पाणी आहे. हे पहा अगदी स्वच्छ पाणी आहे. या ठिकाणचंच लोक जे या हिरण्यकेशीला येतात या ठिकाणचंच पाणी सगळे लोक पितात. आता खालीसुद्धा हेच पाणी जातं आहे. मी पहा सगळे लोक या ठिकाणी जेवायला वगैरे बसलेले असतात. पुढे आपण पॉईंटला चाललेलो आहे. हिरण्यकेशी पॉईंटला आपण निघालेलो आहोत. हे पहा मित्र हो, आपण अगदी हिरण्यकेशी या पॉईंटला आलेलो आहोत. तर तुम्हाला संपूर्ण हा पॉईंटसुद्धा मी दाखवतो. हिरण्यकेशी काही चपला काढून पुढे दर्शनासाठी जायचं आहे. हिरण्यकेशी हे पहा मित्रांनो, अगदी आपण हिरण्यकेशी या पॉईंटवरती पोहोचलेलो आहोत. तर तुम्हाला या ठिकाणचं संपूर्ण देवस्थान किंवा या ठिकाणचं दर्शन देतो. तर हे पहा मित्रांनो, हिरण्यकेशी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. हा पॉईंट बघा, हिरण्यकेशी. हे पहा मित्रांनो, श्री हिरण्यकेशी देवस्थान आंबोली या ठिकाणी आम्ही बऱ्याच वेळा आलेलो आहोत. या ठिकाणी स्विमिंगसुद्धा आम्ही केलं होतं. तर या ठिकाणी भरपूर पाणी होतं. पण आज काय झालं, 2-3 दिवसापासून पाणी कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी मी बऱ्याचशा वेळा उलटीसुद्धा मारलेली आहे. परंतु आज बऱ्यापैकी पाणी कमी आहे. नाहीतर संपूर्ण मी हात जो दाखवतो इथपर्यंत पाणी असतं. परंतु आज जरासं म्हणण्यापेक्षा भरपूरच पाणी कमी आहे हिरण्यकेशी पॉईंटला. आणि त्या ठिकाणी भरपूर पाणी असतं, खूप मजा असते. परंतु यावर्षी जरा पाऊसच कमी आहे. परंतु तरीसुद्धा पब्लिक पहा, भरपूर पब्लिक आहे. तर मित्र हो, हिरण्यकेशी देवी आहे. आणि या ठिकाणी हे संपूर्ण जे पाणी आहे, हे संपूर्ण पाणी खालून जे येत आहे पहा, हे संपूर्ण जे पाणी जातं आहे आणि याचाच उगम पुढे जो नदीमध्ये होतो तो हिरण्यकेशी नदी असा या नदीचं नाव पडलेलं आहे. आणि या ठिकाणचा ऐतिहासिक संदर्भ हाच आहे. पहा परत एकदा दाखवतो, हिरण्यकेशी देवी आहे. अतिशय जागृत केशी देवी आहे. आणि हे संपूर्ण पाणी पहा, आणि हेच पाणी पुढे नदीला जातं आणि त्याच नदीला नाव हिरण्यकेशी असं नाव ठेवलेलं आहे. तर हे पहा मित्र हो, अगदी हिरण्यकेशी शिवशंकराचा तू अवतार असा हा अवतार. आणि हिरण्यकेशी या ठिकाणचं देवीचं नाव आहे. आणि हेच रौद्र रूप धारण करून या ठिकाणावरनं अगदी या डोंगरामधून संपूर्ण हे पहा डोंगर भाग आहे. पहा संपूर्ण डोंगर भाग आहे. या डोंगर भागातून या देवीच्या ज्या जमिनीखालून जे पाणी येतं आहे तेच पाणी पुढे जातं आहे. आणि त्यालाच नाव हिरण्यकेशी असं नाव दिलेलं आहे. पुढे हिरण्यकेशी नदी आहे. आणि लोकांची जी श्रद्धा आहे, लोकांची जी भावना आहे, या ठिकाणी लोक कॉईन टाकतात. 1-1, 2-2 रुपये कॉईन टाकतात. हे पहा भरपूर पाण्यामध्ये तुम्हाला कॉईन दिसतील. ही लोकांची श्रद्धा आहे, भावना आहे. आणि निश्चितच त्यांची ही श्रद्धा भावना पूर्ण होते आणि ते परत परत या ठिकाणी या स्थळाला भेट देतात. असं हिरण्यकेशीचं पॉईंट आहे. पहा गौमाता, राष्ट्रमाता. तर हे पहा मित्र हो, या ठिकाणी 1-1 रुपयाचे किंवा जे सुट्टे कॉईन असतील ते कॉईन या ठिकाणी टाकतायत. हे पहा मित्र हो, अगदी सह्यागिरी दिसतोय आपल्याला. वातावरणसुद्धा अतिशय स्वच्छ निर्मळ वातावरण आहे.
आता जागे खाई गेला तरी कणसाच गावतो. जर पाऊस असताना खाऊ मजा येते. हो, साधारणतः आम्ही पाऊण तास झाले या आंबोली घाटातून चालतोय. मुख्य धबधब्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. पाऊण तास चालूनसुद्धा आम्ही आणखीनसुद्धा धबधब्यापाशी पोहोचण्यासाठी आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. एवढी प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी. पहा, तुम्हाला संपूर्ण पाठीमागे पुढे सुद्धा गाड्या दाखवतो. पहा मित्रांनो, हा पण छोटा धबधबा आहे आणि गर्दी पहा. आपण अगदी आता मुख्य धबधब्याच्या जवळ आलेलो आहोत. साधारणतः 1.5 तास झाले आम्ही चालतोय आणि 1.5 तास चालण्याच्या नंतर आपण मुख्य धबधबा जो आंबोली म्हणून असा जगप्रसिद्ध आहे त्या धबधब्याच्या आता आपण जवळ पोहोचलेलो आहोत. तो धबधबाही तुम्हाला मी आता पुढे दाखवतो. तर पहा मित्र हो, आपण अगदी आंबोली धबधब्याच्या जवळ आलेलो आहोत. गर्दी पहा, साधारणतः 4-5 वाजलेले आहेत तरीसुद्धा गर्दी पहा. प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे. 4-5 वाजलेले असून सुद्धा. आणि या ठिकाणचा एक धबधबा आहे. तर पहा मित्र हो, हे तुम्हाला आधीसुद्धा धबधबा दाखवला होता. आता आम्ही परत रिटर्न आलेलो आहोत सगळे पॉईंट करून आणि आता आम्ही परतीचा मार्ग पकडलेला आहे. परत जाता जाता या ठिकाणी व्हिडिओ करतो. सकाळी जी पब्लिक होती ती आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. बाजूला तरी पहा मित्र, त्या ठिकाणी जरा गर्दी होती म्हणून आम्ही पुढच्या धबधब्यासाठी पण आलो आहोत. कारण की आता आम्हाला सगळ्यांना आंघोळे करायचे आहेत. या ठिकाणचा धबधबा पहा, पुढे सुद्धा धबधबा आहे. त्या ठिकाणी आम्ही आंघोळ्या करणार आहोत, तेही तुम्हाला दाखवतो. पहा मित्र, अतिशय जबरदस्त सीन आहे. लागोपाठ 4 धबधबे आणि अगदी सह्याद्री आहे. परंतु काय आहे, संडे आहे आणि अतिशय भीड आहे. पहा, भीड जवळपास 3.5 ते 4 किलोमीटर आम्ही चालत आलो आणि आमची गाडी आणखीन पाठीच आहे. पहा, समोरसुद्धा धबधबा आहे, मोठा धबधबा आहे. 4 किलोमीटर चालत आलो. आमची ट्रेकिंग झाली. हे बघा, हे पहा मित्र हो, आंबोली घाटातून आम्ही चालतोय. धबधबे पहा, सगळ्या ठिकाणी तुम्हाला धबधबे दिसतील. 5 ते 6 किलोमीटर लाईन आहे. पहा गाड्या किती आहे. पहा धबधबे पहा, लाईनमध्ये धबधबे आहेत. अगदी जवळपास 6 धबधबे आहेत. पुढचा पण एक 7वा धबधबा पण आहे बघा, झूम करून दाखवतो. त्यानंतर आता या ठिकाणी जो धबधबा आहे, या ठिकाणी आता आम्ही आंघोळ करणार आहोत. तोही धबधबा तुम्हाला दाखवतो मी. पहा मित्रांनो, प्रचंड उंचीवरती हा धबधबा आहे. या ठिकाणी पाणी कोसळतंय, परंतु या ठिकाणावरून जाताना भरपूर उंच आहे, तेही तुम्हाला दाखवतो. परंतु काय आता व्हिडिओ करायला एवढे लोक अवेलेबल नाहीत म्हणून जास्त व्हिडिओ करत नाही. तरीसुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तरी पहा मित्र, बऱ्यापैकी पर्यटक या ठिकाणी आंघोळ करतायत. पहा, अगदी उंचावरून पाणी कोसळतंय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. भेटू आपण मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.